सर्वांची विचार विनिमय झालं, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे बुद्धीप्रमाणे सर्वांनी विचार विनिमय करून या सगळ्याचं मंथन करून सार काय काढलं असेल तरी भगवंताचं नामस्मरण. ज्याप्रमाणे भयाचं घुसळण केल्यानंतर सार रूपे दोन्ही दह्याचं मंथन केल्यानंतर सार रूपे दोन्ही वरती येतं, त्याप्रमाणे आणि असा रूपे ताक खाली राहतं. अगदी त्याप्रमाणे या सर्व शास्त्राचं, सर्व उपनिषदांचं, सर्व संत वाङ्मयाचं, संत माहितीचं घुसळण करून सार काय वरती येत असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. सहुवेदी जाण साहि मंथोनी नवनीता तैसे घेण काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. सार 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 नाम तुझे सार. देवादिदेव भगवान महादेव देखील या भगवंताचं नामस्मरण करतात, भगवंताचं रामाचं नाम कंठामध्ये धारण करतात. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून क्षुळ पाणी घेत तसे किंवा जपत असे वारंवार. असे नामस्मरणाचं महत्व, एवढं हे श्रेष्ठ असणारं नामस्मरण तुम्ही आम्ही फुकट व्यर्थ चर्चा करत बसतो. मग व्यर्थ आणि फुकटची चर्चा करत बसून आपल्या माथ्यावरती पाप साठवण्यापेक्षा फुकटच असणारं भगवंताचं नामस्मरण घेऊन पुण्य साठवलं तर काय वाईट आहे का? पण नाही, आपण व्यर्थ चर्चा करत बसतो, अनंत वाचाळा बरोबर काही बडबडत बसतो आणि आपल्या माथ्यावरती पापाचे डोंगर साठवून घेतो. शिवाय नामस्मरण हे साधकाचं माध्यम आहे. ज्याप्रमाणे एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवरती बस निघते, त्या बसमध्ये सर्व प्रवासी नसतात. प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या स्टेशनवर जायचं असतं, प्रत्येकाचं तिकीट वेगळं आहे. पण तो व्यक्ती स्टेशनवर उतरल्याशिवाय त्याच्या घरी जाऊ शकत नाही. अगदी तसं नामस्मरण रूपी स्टेशनवर उतरल्याशिवाय देवरूपी घरी जाणं माणसाला कधी शक्य होत नाही. विठाला विठाला विठाला. नाम सर्व रसात म्हणजेच सर्व शास्त्रात, सर्व रसात, सर्व साधनामध्ये सार आहे. शिवाय नाम सर्वात मोठं म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे, तेजापेक्षा वायू 10 पट आहे, वायूपेक्षा 10 पट आकाश आहे आणि आकाशापेक्षाही अनंत पट भगवंताचं नामस्मरण आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे.